नमस्ते, नमस्कार, राम राम. तर आजच्या व्लॉगची सुरुवात ही आमच्या माईपासून. 2-4 दिवसाआधीच आमच्या माईला आम्ही घेऊन आलेलो. कारण का माईच्या गावाकडचे आता सगळे लग्न वगैरे संपलेले आहे आणि ही माझी क्यू बेबी द्यायली पोज. लगेच कॅमेरा दिसला की ती लगेच पोज देते आणि आमची माय आली म्हणजे ती कामाला लगेच लागणार. मग तेवढ्यात आले माझे पप्पा आणि पप्पानं मस्त गावाकडून ओल्या भुईमुगाच्या शेंगा आणि कच्च्या कैऱ्या पिकलेले पाड घेऊन आलेले आहेत. आणि थोडेसे पडले त्याच्यामुळे ते जे झाले बाऊ की बाई बसली माझी मोजत. म्हणाली मम्मी बाबाला बाऊ झाला आणि 1 2 3 4 काय आहे ते तिचं मोजणं चालू आहे. आणि पप्पा आले होते म्हणल्यावर मग काय आम्ही तयार वगैरे आधीच होऊन बसलो होतो आणि तेवढ्यात पप्पा आले. घेतला टिफिनची बॅग आणि निघालो आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी. तर बाई बाबा सोबत जायला लगेच कुठं पण तयार असते. आणि तिथं आल्याच्या नंतर हे माझे हनी बनी जराशे रुसून बसले होते. रोग त्यांना परेशान करण्यासाठी मी थोडंसं चिडवायला लागले, जेणेकरून ते मग आणखीनच चिडायला लागले. लय मजा येते मला माझ्या हनी बनींना चिडवण्यासाठी. मग काय व्हिडिओ करत करत तेवढंच थोडंसं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न त्यांना. पण ते काय एंटरटेनमेंट खायला काही तयार नाही. मग काय झालो आम्ही बोर आणि बसलो दिवीजा सोबत खेळत. दिवीजाबाई इथं स्टँडला धरायली आणि उभं टाकण्याचा प्रयत्न. आता बरेच दिवस झाले ती चांगली उभं टाकायली, पण आणखीन हात सोडून काही तिला उभं टाकता येईन नसेल. मग आम्ही इथून भॉ भॉ करत दोघी माया लेकी बसलो खेळत. खेळता एका साईडला ठेवला होता मोबाईल आणि रेकॉर्ड करत होते. तर मग पडला त्या सांगेमध्ये. मग काय परत काढत बसण्यात आणि वापस परत लावून ठेवला आणि लागलो दोघी जणी परत खेळायला. खेळत बेबीचे मस्त ते कडे या काचावर मारल्याच्या नंतर खटखट आवाज यायला आणि त्या आवाजाने तिला जास्त चांगलं वाटायले आणि ती परत जास्त आवाज करण्यासाठी त्याच्यावर सारखंच मारत चालली. कोणती बी वस्तू असो त्याचा जर तिला मारल्यावर आवाज येत असेल तर ती लहान लेकरं त्याला आणखीनच जोरात मारतात आणि त्यांना त्याच्याच आवाजाने खूप छान वाटते. बघा परत ऐका येत नव्हती आणि त्याच्यावर जाऊन तिला परत मारायचं होतं आणि खेळायचं होतं. मग आम्ही दोघी सारख्या बराच वेळ खेळत बसलो आणि खेळता खेळता आतुला पण गप्पा मारणं आमच्या चालूच होतं असताना आणि मी इकडं गप्पा मारत असताना तिची लगेच लक्ष गेलं की इथं मोबाईल मम्मीने ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण खूपच गोड अशी हसायला दिसलो. लगेच तिनं त्याच्यावर मारले झाप आणि मोबाईल दिला वापस काढून टाकला. तेवढ्यामध्ये मग काय उचलून तिला आता खेळणं बस झालं म्हणलं तिचं दादूची कोंबडं भाजी आणि उचलून आम्ही मेडिकलमध्ये जाऊन बसलो. मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर बाईला प्यायचं होतं पाणी, पण पितानी पण खूप सारे प्लॉटवर जाऊ लागलो. मी इथं मामीश्रीचा ब्लॉग करत आहे, पण हे चाललेले आहेत तर प्लॉटवर जाणं कॅन्सल. आमच्या दाजींचं आणि या माझ्या छोट्या बेबींचं प्लॉटवर जाणं झालं कॅन्सल. मग काय ते इथेच येते मी त्याच्या मागे लागू लागू खेळणं झालं चालू आणि तोपर्यंत संध्याकाळ पण झाली. कंपनी इथं बाहेर खेळेपर्यंत मी माझी बॅग वगैरे टिफिन आणलेले ते सगळं सामान जे इकडे तिकडे पडलं होतं ते बॅग मध्ये भरलं आणि आम्ही आलो घरी. घरी आल्या आल्या माझी ती माईला भेटली आणि तिला खूप छान वाटलं. मग काय माईनं आधीच स्वयंपाकाची तयारी वगैरे करून ठेवली होती. पीठ पुरलं, कुकर लावून ठेवला आणि छान अशा शेंगा भाजल्या होत्या आणि आल्या आल्या आमच्या बाईनं पराक्रम केला. काहीतरी डाळ सांडून ठेवली आणि मुंग्या पण लागल्या. त्या मुंग्या वगैरे माईने मारल्या आणि छान मग जेवण वगैरे आम्ही केलं. माईने केली होती आधीच आंबील, मस्त आंबलीवर पण ताव मारला आणि दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर आमची अॅनिव्हर्सरी होती. अॅनिव्हर्सरीचं मस्त मी छान असं मेडिकलला जाण्यासाठी तयार नवीन नवीन कपडे वगैरे घालून बसले आणि या बेबीने माझा असा खाली पसारा काढला काहीतरी म्हणून माईने तिच्यावर राग करायला लागली. तर बेबी माझी बघायली पण भी नसाली किंवा नाही म्हणत होती. आपण पण लागली माईला मारायला. या दोघी जणींचं कसंच जमत नाही. मग आम्ही जायला तयार झालो होतो आणि तिला आवरून पण ठेवलं होतं या दोघींना पण. ती क्यूबाई सारखा पसारा काढत राहते आणि आमची माय आवरत राहते. आणि ही बघा माईने स्वतःच्या हाताने लुगड्याची अशी छान अशी दोरी वळून ठेवलेली आहे. आजकाल तर कोणाला काही जमलं, पण माय आल्याच्या नंतर कोणतीच वस्तू वाया काही घालणार नाही. ती माईची स्वतःची असो किंवा दुसऱ्याची असो. त्या प्रत्येक कपड्याची वस्तू असो, खायची प्यायची कोणतीही वस्तू असो, तिच्यापासून नवीन काहीतरी बनवणारच असं छान असं. प्रत्येक वेळेस आमच्या कपडे वगैरे वाळू घालायला जे आहेत ते माईने सगळ्या दोऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. आणि तसंच माझ्या सासूबाईला पण माईने शिकवलेलं आहे. आमच्या सासूबाई पण अशाच बनतात. मग काय जायला दोस्ती वगैरे बांधून तयार तर केलं, पण ह्या माझ्या गणूला डोक्याला राहू देतील तर ना लगेच असं ओढून सोडून काढलं. आणि माझ्या क्यूबाईला घेऊन आम्ही सगळे तिघी पण जणी मग नंतर मेडिकलला हॉस्पिटलला इकडं आलो. त्या दोघींना मेडिकलला ठेवलं पण त्या राहायला तयार नाही. मग वापस हॉस्पिटलला. मग पेशंट वाढल्याच्या नंतर परत मेडिकलमध्ये जाऊन बसलो आणि आल्याच्या नंतर आमच्या बाईचं एकच ठरलेलं असते, आल्या आल्या आधी त्या एनर्जलसाठी फ्रीज पाशी जाते. नंतर दुपारचं मग काहीतरी छान असं बेत असेल असं वाटलं होतं संध्याकाळी, पण काही नाही.
दुपारचा छान डब्बा खाला आणि मध्येच पावसाने घोळ घातला आणि आमच्या अॅनिव्हर्सरी करायचं सगळं काही फिसकून गेलं. नंतर उकडलेल्या शेंगा आमच्या एका भैयाने आणून दिल्या होत्या, तर त्याच्यावरच ताव मारला आणि पाऊस असल्यामुळे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचा कॅन्सल झाला आमचा प्लॅन. मग काय, प्लॉटवर गेलो आणि छान कसं चाललंय काम ते बघितलं. या पावसाच्या भीतीमुळे लवकर लवकर करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या टेन्शन मध्ये. आणि हे बघा, आमच्या प्लॉट जवळ एवढा BSNLचा टॉवर आहे. एवढी भयानक त्याचा आवाज येत होता, सांगायचं कामच नाही. आणि पावसामुळे माझ्या या गोंडुल्याला खूप छान वाटत होतं, थंडी थंडी हवा सुटलेली. आणि असा पण बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झालेला असल्यामुळं प्लॉटवर जी रेती आणलेली आहे त्याच्यामध्ये लहानपणी आम्ही जसे पाया खाली मातीत टाकून या रेतीत घुसून खोपे करायचो, तसंच माझी पिऊबाई त्या रेतीत पाय टाकून खोपे करण्याचा प्रयत्न करायली. पण तिला काही जमणं चाललंय. मग लवकरच तिथून खूप हवा सुटायली आणि साईडनं भरपूर पाऊस यायलेला दिसला, म्हणून आम्ही गडबडीने वापस हॉस्पिटलला येऊन पोहोचलो, कारण का खूप वारं, पाणी आणि हवा चालू झालं होतं. जरी आजचा प्लॅन कॅन्सल झाला तर कधी ना कधीतरी जाऊच असं ठरून काही नसते. अॅनिव्हर्सरी ही प्रत्येक दिवशीच येते आणि सेलिब्रेशनसाठी एकच दिवसाचं काही ठरून न करायचं नसते. नेहमी तर आपण बाहेर जाऊन जेवतच असतो. मग एक चटका पावसाचा पडून गेल्याच्या नंतर मस्त आमचे काका वगैरे आले होते तिकडून, मामांनी बाहेर गावी कुठे उज्जैनला गेले तर त्याचा प्रसाद पण घेऊन आले. आणि आम्ही मग मस्त सगळ्यांना बोललो, गप्पा केल्या, सगळ्यांनी खूप साऱ्या विश वगैरे केल्या. तर त्यांना मेसेज वगैरे, त्या मेसेजला रिप्लाय दिलं. मग आज काही सेलिब्रेशन नसल्यामुळे जाऊन मस्त छान असं स्वयंपाक बनवायचं काहीतरी ठरवलं, पण बघूयात ते पण काय होते का नाही. कारण का अशा वातावरणामध्ये भरपूर वेळेस खूप जास्त हवा पाणी असलं की लाईट वगैरे जाते. आणि स्पेशल माझी भाच्याने बनवलेली पोळी, त्यांनी स्वतः मामी मी बनवतो आज म्हणून त्यांनी ही अशी नक्षात का होईना पोळी बनवली. तर भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.